नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आयबीपीएस क्लिरिकलचा रिझल्ट तो काल लागला। भरपूर विद्यार्थी आयबीपीएस क्लिरिकलच्या प्री मध्ये पास झाले आणि आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे मेन्स आणि मेन्स मध्ये पुन्हा 50 मार्काचं जनरल अवेअरनेस। मग सर आता या जनरल अवेअरनेसची तयारी कशी करावी, काय करावी, कोणकोणते सोर्सेस मधून वाचावी की रिव्हिजन करावी। सर आता आरआरबी पीओचा पेपर पाहता असं लक्षात आलं एप्रिलचं करंट अफेअर विचारलं, फेब्रुवारीचं विचारलं, जानेवारीचं विचारलं, मग मार्चचं विचारलं। हे सगळं करायचं का? जून करायचं, जुलै करायचं, ऑगस्ट करायचं, सप्टेंबर करायचं, गव्हर्नमेंट स्कीम करायच्या का, बँकिंग अवेअरनेस करायचं का, स्टॅटिक जीके करायचं का, स्टॅटिक बँकिंग करायचं, असे 100 प्रश्न आपल्या पुढे पडलेले। 100 प्रश्न असे आपल्या पुढे पडलेले। मग आता याचं एकमेव वन स्टॉप सोल्युशन म्हणजे पुन्हा एकदा सारथी एज्युकेशन। मग आता सर याचं सोल्युशन कसं काढायचं? 13 तारखेला तर मेन्स आहे, आज अराउंड 2 तारीख आहे, 10 दिवस माझ्या हातामध्ये बाकी आहे। ह्या 10 दिवसामध्ये मी काय केलं पाहिजे? मी म्हणाल तू 10 दिवसामध्ये मॅक्सिमम डेली 3 ते 3.5 तास किंवा लई जास्त दिले तर 4 तास, याच्यापेक्षा जास्त वेळ जनरल अवेअरनेसला देऊ नये। मॅक्सिमम 4 तासाचा टाइम द्यावा। मग सर त्यामध्ये काय काय केलं पाहिजे किंवा आरआरबीच्या पेपरवरून मी काय धडा घेतला? असं अजिबात नाही आरआरबीला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल विचारलं याचा अर्थ मी लगेच जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल करत बसतो नाही। पुन्हा एकदा मी म्हणाल आयबीपीएस आहे, त्याच्याच अगोदरची एक्झाम आठवा एलआयसी वाली, एलआयसी एचएफएलच्या पेपरला पूर्ण पेपर सप्टेंबरवर विचारला होता, ऑगस्ट सप्टेंबरवर आयबीपीएसनेच घेतला होता। आता आयबीपीएसनेच आरआरबी घेतलं, थोडं मागचं करंट अफेअर विचारलं। आता पुन्हा आयबीपीएस आरआरबी क्लर्क घेणार आहे, आयबीपीएस क्लर्क घेणार आहे आणि कंपॅरेटिव्हली आरआरबी पीओच्या तुलनेत हे दोन पेपर सोपे असतील। पण आयबीपीएस क्लर्क साठी जे आपले मेगा सेशन असणार आहे 10 मेगा सेशन, जे आपले 10 मेगा सेशन आपण घेणार आहे, टॉप 10 रिव्हिजन सेशन, तर त्यावाल्या गोष्टीवर विचार करू आपण। सर ते 10 लेक्चर काय काय असणार आहे सोबत सोबत, फक्त 10च नाही, काही युट्यूब लाईव्ह पण असतील, बघा आयबीपीएस क्लर्क मेन्स 2024 रेकॉर्डेड लेक्चर अँड लाईव्ह लेक्चर, सर 10 लेक्चर कोणकोणते असतील? हे टॉप 10 लेक्चर आहे, शेवटचे 8-10 दिवस बाकी आहे तेव्हा आपल्याला करायचे। त्यासाठी एक गुगल फॉर्म भरायचा आहे, तो कसा भरायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। तो फॉर्म भरल्याशिवाय तुम्हाला ऍड केला जाणार नाही, त्या फॉर्म मध्ये डिटेल माहिती कशी टाकायची तो वाला मुद्दा पण मी सांगेल। बघा बँक आणि फायनान्शियल करंट अफेअर जे काही एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचं महत्त्वाचं फायनान्शियल करंट अफेअर आहे, हे पूर्ण करंट अफेअर 2 लेक्चर मध्ये कव्हर केलेलं आहे। सगळ्या अपडेटेड गव्हर्नमेंट स्कीमचं एक रिव्हिजन लेक्चर आहे, करंट अफेअर्स मधल्या गव्हर्नमेंट स्कीमचं। नॅशनल इंटरनॅशनल न्यूजचं एक लेक्चर आहे, हे वाला लेक्चर आपल्या डिटेलमध्ये पाहायचंय। स्पोर्ट्स समिट अवॉर्ड्स आणि अदर मिसलेनियस टॉपिकवर एक लेक्चर आहे, हे वाला लेक्चर आपल्याला बघायचंय। स्टॅटिक बँकिंग वर पूर्ण एक लेक्चर आहे, मला डिटेलमध्ये बघायचंय। जूनची रिव्हिजन, जुलैची रिव्हिजन, ऑगस्टची रिव्हिजन, सप्टेंबरची रिव्हिजनचं लेक्चर अजून व्हायचंय, हा वाला पार्ट मी ऍड करून देईल। हे सध्या तर 9चे 9 पार्ट लगेच ऍड करेन, कारण सप्टेंबरचं करंट अफेअर सध्या चालू आहे। आज आत्ताशी 2 ऑक्टोबर आहे, सप्टेंबरचं करंट अफेअर अजून चालू आहे। आज 7वा आणि 8वा पार्ट असे 2 पार्ट आहे सप्टेंबरचे। मोस्टली या सॅटर्डे संडे पर्यंत सप्टेंबर महिना पण संपेल आणि त्याचं रिव्हिजन लेक्चर, तर हे टॉप 10 रिव्हिजन लेक्चर त्या याच्यामध्ये असतील, त्या बॅचमध्ये असतील। सर तो फॉर्म कसा भरायचा किंवा फॉर्म भरत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या? बघा अशा प्रकारचा फॉर्म असेल, अशा प्रकारचा एक फॉर्म असेल, इथं एक लिंक तुम्हाला मी टेलिग्रामवर टाकल, एक लिंक सारथी जीए बाय अक्षय चोळके किंवा सारथी एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलवर एक लिंक टाकल, अशी ती लिंकवर क्लिक केलं हा फॉर्म ओपन होईल। इथं स्टार्ट म्हणून टाका, स्टार्ट म्हणून आल्यावर त्याच्यानंतर इथं तुमचं नाव टाका, नाव मध्ये मी फॉर एक्झाम्पल अक्षय चोळके किंवा सध्या अक्षय नाव टाकलं आणि स्टार्ट फॉर्म केला। स्टार्ट फॉर्म केल्यानंतर बघा इथं क्लिअरली नेम ऑफ द स्टुडंट्स तुमचं नाव टाकायचं, तुमचा आयबीपीएस क्लिरिकलचा रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका, डेट ऑफ बर्थ तुमची प्रॉपर्टी मेन्शन करा, सारथियन नॉन सारथियन याच्यावर क्लिक करा, सारथियन असेल तर सारथियन, नॉन सारथियन असेल तर नॉन सारथियन, रजिस्टर मोबाईल नंबर सारथी एज्युकेशन ऍप वरचा, कारण तो मोबाईल नंबर ऍड होणार आहे। मग सर मी आरआरबी पीओ चॉईस फॉर्म भरला तर आरआरबी क्लर्क चॉईस फॉर्म भरला तर पुन्हा भरायची गरज आहे का? तर हो, पुन्हा भरावा लागेल, कारण पुन्हा मला तेवाले लेक्चर ऍड करायचे। तर तुमचा ऍप वरचा मोबाईल नंबर, सर पासपोर्ट साईज फोटो आपला स्वतःचा ऍड करायचा आहे आणि प्रीचा जो रिझल्ट आहे जो काल लागला त्याचा एक स्क्रीनशॉट, असे 7 पॅरामीटर तुम्हाला अपलोड करून फॉर्म सबमिट करायचा आहे। पुढच्या 1-2 दिवसामध्ये हे 9 लेक्चर तुम्हाला अलॉट होतील, पुढच्या 1-2 दिवसामध्ये हे 9 वेगवेगळे लेक्चर तुम्हाला अलॉट होतील। सर मी शेवटच्या 9 दिवसात हे करू का, मी ते करू का, मी असं करू का, मी तसं करू, काही करू नका। आता एक्स्ट्रा काही वेगळं करण्याची गरज नाही, ऑलिम्पिक झालेलं आहे, बजेट झालेलं आहे, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर झालेल्या आहे। ह्या 9 लेक्चर मध्ये अजून रिव्हिजन होईल। याच्या व्यतिरिक्त मी नेक्स्ट वीक मध्ये ह्या 9 लेक्चरच्या व्यतिरिक्त मी नेक्स्ट वीक मध्ये काही युट्यूबला लेक्चर घेण्याचा पण प्लॅन करतोय।
युट्यूबला पण एखादी 2-4 लेक्चर मी घेईन ह्या 9-10 लेक्चरच्या व्यतिरिक्त. ह्या 10 लेक्चरच्या व्यतिरिक्त युट्यूबला काही रिव्हिजन सेशन ठेवतील का मी त्याचा पण विचार करणार आहे आणि त्याच्यावर पण आपण काम करू. पण हे 10 लेक्चर तर आपल्याला बघायचे, सोबत सोबत युट्यूबचे लेक्चर पण आपल्याला बघावे लागेल. सर आता माझ्या सगळ्या प्री निघतात हो, हे फक्त रिव्हिजन मधून होत नाही, मला बॅच परचेस करायची जीएची. तर मल्टिपल जीएच्या बॅचेस चालू आहे. सर मला परिपूर्ण तयारी करायची, मला माहिती माझ्या प्री निघणार आहे, मला परिपूर्ण तयारी करायची आहे. तर त्या केसमध्ये म्हणून मी लक्ष्य 3.0 नावाची बॅच परचेस करा. ही कोणतीही बॅच तुम्ही परचेस करा, परचेस केल्यापासून पुढे ही बॅच वर्षभर आहे, परचेस केल्यापासून पुढे ही बॅच 1 वर्षभर आहे, परचेस केल्यापासून ही बॅच पुढे 5 महिने. ज्या दिवशी तुम्ही परचेस केली तिथून पुढे वर्षभर, तिथून पुढे वर्षभर, तिथून पुढे 5 महिने. मग ह्या बॅच मध्ये काय असेल सर, पूर्ण करंट अफेअर पार एप्रिल पासूनच, मी म्हणतो एप्रिल पासून तर सप्टेंबर 2025 पर्यंतचं, सप्टेंबर 2025 पर्यंतचं करंट अफेअर, म्हणजे कमीत कमी एक 17-18 महिन्यांचं करंट अफेअर याच्यामध्ये भेटेल. सर 65 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट स्कीम डिटेलमध्ये शिकवलेले आहे. स्टॅटिक बँकिंग पूर्ण डिटेलमध्ये 20-22 लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. स्टॅटिक जीके पूर्ण डिटेलमध्ये शिकवलेले 20-22 लेक्चरमध्ये. इन्शुरन्स अवेअरनेस पण भेटेल. सगळे लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असेल. करंट अफेअरच्या बॅचमध्ये करंट अफेअर तुम्हाला एप्रिल पासून सप्टेंबर म्हणजे 17-18 महिन्यांचं करंट अफेअर भेटेल. पण सोबत स्टॅटिक जीकेची रिव्हिजन, गव्हर्नमेंट स्कीमची रिव्हिजन आणि स्टॅटिक बँकिंगची रिव्हिजन ह्या वाल्या बॅचमध्ये भेटेल. इथं डिटेल शिकायला भेटेल, इथं स्टॅटिक जीके, गव्हर्नमेंट स्कीम आणि स्टॅटिक बँकिंगची रिव्हिजन भेटेल. सर मला फक्त ह्याच वर्षीची एक्झाम द्यायची आहे. आताची IBPS क्लर्क, IDBI JM, IDBI एक्झिक्युटिव्ह, येणारी SBI PO, SBI क्लर्क. मला फेब्रुवारी पर्यंत कोणती बॅच आहे का, तर ही बॅच फेब्रुवारी पर्यंत आहे. म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या 5 महिन्यांसाठी ही वाली बॅच आहे. यात करंट अफेअर पूर्ण भेटेल आणि सेम रिव्हिजन भेटेल, फक्त व्हॅलिडिटी तुमची 5 महिन्यांची आहे. म्हणून हिची फीस 1,500 रुपये, हिची फीस 2,500 रुपये आणि हिची फीस 3,500 रुपये. तर हा वाला पार्ट आहे. म्हणून प्रॉपर गुगल फॉर्म भरा. हे 10 लेक्चर मी तुम्हाला अलॉट करून देईन त्यावाल्या बॅच मध्ये. चालेल, भेटूया आपण रिव्हिजन सेशन मध्ये. धन्यवाद. अतिशय म्हणजे 5 स्टार वाला मुद्दा आहे. 5 स्टार वाला मुद्दा का बरं आहे? एक तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीतील त्या पोर्टलचं नाव विचारतील तर उद्गम नाव आहे. काय नाव आहे? कर्मानम, आग में पग पग चला है जो, वही टक्कर है उसका प्रस्थानम. हा, ही रेकॉर्डिंग झाली पाहिजे, आपलं पेपरला आलं पाहिजे सेम असं. मग तुम्हाला सांगतो कसं असतंय. हा उद्गम काय आहे? उद्गम मीन्स इथून तुम्हाला 100% क्वेश्चन दिसणार. आग में पग पग चला है जो, वही टक्कर है उसका प्रस्थानम. यत्र सर्वत्र जनमानम, भर्गो देवस्य धीमहि, युगे युगे यही प्रथा कथा परिणाम परीक्षम प्रस्थानम. उबलते पानी में कभी भी किसी का अक्स दिखता नहीं, संयम खो दे जो शख्स कभी दिखता नहीं. खाटो भरा ये वृंदावन, पाप पुण्य का गठबंधन, आग में पग पग चला है जो, वही टक्कर है उसका प्रस्थानम.